डोंबिवलीच्या खंबाळपाड्यात संघाच्या शाखेवर दगडफेक प्रकरण। दगडफेकीनंतर संघाचे कार्यकर्ते एकत्र जमले। प्रशिक्षण सुरू। खंबाळपाडा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। दगडफेक करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नाशिकमध्ये शासकीय कार्यालयात मराठी बोला मोहीम। नाशिक मनपात मराठी बोलण्याचे फलक। कार्यालयात मराठी भाषेचा वापर आणि मराठीत संभाषण करणं अनिवार्य अशा आशयाचे बॅनर। बुलेट ट्रेनच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिकेची कारवाई। उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल टीमची कारवाई। मुंबई गोवा महामार्गावर दुर्शेत गावाच्या फाट्यावर बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह। परिसरात खळबळ। पेड पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक। विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक करून अश्लील पोस्ट। विष्णू मनोहर यांच्याकडून सायबर पोलिसात तक्रार दाखल। तर घटनेला 10 ते 12 दिवस लोटूनही अकाउंट रिकव्हर नाही। नागपूरच्या महिला पोलिसांकडून महिला दिनी फॅशन वॉक। सदैव जनतेच्या सेवेत असलेल्या महिला पोलिसांकडून महिला दिवस साजरा। कल्याणमध्ये घरात घुसून रिक्षा चालकाकडून 2 अल्पवयीन शाळकरी मुलींचा विनयभंग। कल्याण तालुका पोलीस ठाणे परिसरातील धक्कादायक घटना। विनयभंग करणारा हेमंत पवार पोलिसांच्या ताब्यात। फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात। सतीश भोसलेची 4 चाकी गाडी शिरूर कासार पोलिसांकडून जप्त। मित्राच्या पत्नीची छेड काढल्यानं बॅटनं मारहाण। व्हायरल व्हिडिओवर खोक्या भोसलेची TV9 मराठी सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत। 200 सोडा एकही हरण मारलं नाही। पोलिसांना शोध असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले TV9वर ढाकणे पिता पुत्रांना मारहाणीचाही इन्कार। उलट हॉस्पिटलमध्ये नेल्याचा खोक्याचा दावा। कारखान्याचे पैसे आल्यानं बंडल फेकण्याचे रील्स तर मित्राच्या लग्नात हजारो रुपये एन्जॉयमेंट म्हणून उडवले। व्हायरल व्हिडिओवर खोक्या भोसलेचं वक्तव्य। अन्याय होईल तिथंच माझी दहशत। गरिबांवर दहशत नाही। दहशतीचं अजब समर्थन करत खोक्या भोसलेचं पोलीस व्यवस्थेलाच आव्हान। रोहिणी खडसेंची रुपाली चाकणकरांवर मेकअपवरून टीका तर कोणत्याही महिलेच्या कामाच्या पद्धतीवर टीका करा, आक्रमक व्हा, परंतु त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टीका नको। तृप्ती देसाईंचा रोहिणी खडसेंना सल्ला। सतीश भोसलेच्या साडूविरुद्ध 1 कोटी रुपयांची खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। 7 महिला आणि 2 पुरुषांकडून प्रशांत चव्हाण विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। खोक्या भोसलेचा उर्मटपणा महाराष्ट्रात चालणार नाही। खोक्या भोसलेला आधी आत टाका, जितेंद्र आव्हाड आक्रमक। ढाकणे पिता पुत्राविरोधात अॅट्रॉसिटी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल। खोक्या भोसलेच्या भाऊजाईकडून 4 जणांविरोधात तक्रार दाखल। पोलीस उपअधीक्षकांकडून तपास सुरू। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू। भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्यांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार। फाटक्या जीन्स, शॉर्ट स्कर्ट अशा तत्सम कपडे घालून येणाऱ्यांना गडावर मज्जाव। अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये पाण्याची समस्या। ठराविक राजकारण्यांचं ऐकून आमचं पाणी बंद केल्याचा भाजपा शहराध्यक्ष सुजाता भोईर यांचा आरोप। तर पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास थेट तोडफोड करण्याचा इशारा। धुळ्यात सफेद हरभऱ्याची 450 क्विंटल आवक। हरभऱ्याला 5200 ते 8000 रुपयांपर्यंतचा भाव। मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव कमीच असल्यानं भाव वाढवून देण्याची मागणी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 262 क्विंटल गव्हाची आवक। 2500 ते 2600 रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यानं 3000च्या पुढे भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं कांदा विक्रीसाठी खुल्या मार्केटला सुरुवात। कांद्याच्या पहिल्या दिवशी 300 क्विंटल आवक झालेल्या कांद्याला 1825 रुपयांचा दर। नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य विभागाकडून बोट अँब्युलन्स सुरू। नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार। दरम्यान बोटीवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं रुग्णसेवेवर परिणाम होतोय। बिहारच्या बुद्धगयाच्या महाबोधी विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्याची मागणी। नंदुरबार जिल्हा भीम आर्मीचं प्रशासनाला निवेदन। राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील अनेक गावांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। महावितरणनं सुरळीत वीज पुरवठा न केल्यास शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्याचा इशारा। मुंबईतील जयेश तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंची तायक्वांदोच्या राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी। नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत जयेश तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंकडून राज्याचं नेतृत्व। जळगावच्या महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं घंटानाद आंदोलन। मुक्ताईनगरमध्ये खासगी लेआउटच्या विद्युत संच मांडणीसाठी 14 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप।
तर प्रभारी कार्यकारी अभियंत्यांवर कारवाईची मागणी. जळगावात भीम आर्मी आणि भीम कन्या बहुउद्देशीय महिला संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन. बहुजन समाजाच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा करण्यात आला निषेध. कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा आजपासून 2 दिवस बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार. पाणी टंचाई टाळण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार. राज्यातील मदरसे आणि चर्च सरकारनं ताब्यात घेतली पाहिजे. गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांचं मोठं विधान. मदरशांमधून दहशतवादी तयार होत असल्याचा गंभीर आरोप. खरं ऐकायची सवय भाजपला नाही. भ्रष्टाचार केला असेल म्हणून वक्तव्य झोंबलं. हिंदुत्वातील चुकीच्या गोष्टी दाखवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. आता हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस. फक्त हिंदू समाजातील खाटिकांनी सर्टिफिकेशन मिळणार. मल्हार सर्टिफिकेशन असल्यावरच मांस खरेदी करा. मंत्री नितेश राणेंचं आवाहन. पुण्याच्या चंदननगर परिसरात निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला गुंडांकडून मारहाण. चेंबरचं झाकण तोडल्याच्या संशयावरून मारहाण. वाल्मिक कराडमुळे आत्महत्या करायला निघालो होतो. बीडच्या शिवराज बांगरांवर कराडकडून खंडणी मागितल्याचा आरोप. अंजली दमानी यांनी जुनं प्रकरण ट्विट केल्यानंतर शिवराज बांगरांचं स्पष्टीकरण. पृथ्वीराज पाटलांवर बलात्काराप्रकरणी गुन्हा दाखल. लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार बलात्कार केल्याचा पृथ्वीराज पाटलांवर आरोप. पीडित तरुणीला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हजारो मासे मृत्युमुखी. नदीत मळी मिश्रित पाण्यामुळे माशांचा मृत्यू. प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा. नागरिकांची मागणी. जालन्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला. शहरातील 23 वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू. जळगावात महापालिकेसमोर सफाई कामगारांचं बेमुदत धरणे आंदोलन. महापालिकेतील 645 रोजंदारी सफाई कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवण्याची मागणी. उल्हासनगरातील आशा सेविकांना ऑक्टोबरपासून वाढीव मानधन नाही. सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा घालून महापालिकेबाहेर आंदोलन. केंद्र आणि राज्य सरकारचं वाढीव मानधन मिळत नसल्याचा आरोप. अंबरनाथ मेडिकल चॅरिटेबल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर गणेश राठोड यांची निवड. अंबरनाथमध्ये पार पडला पदग्रहण सोहळा. शहरातील सर्व डॉक्टरांची सोहळ्याला उपस्थिती.